हॅलो स्टुडंट्स, तर आज आपण पाहणार आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला नेक्स्ट पार्ट किंवा नेक्स्ट ॲप्लिकेशन ट्रान्सफॉर्मर. आता ट्रान्सफॉर्मर हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा एका टाईपचा ॲप्लिकेशन आहे. इट इज द ॲप्लिकेशन ऑफ स्टॅटिक EMI. कशाचं आहे? स्टॅटिक EMI, बरोबर. आता जसं की आपण यापूर्वी शिकलो होतो, स्टॅटिक EMI डिपेंड्स ऑन चेंज इन करंट. म्हणजे जर करंट चेंज होत असेल, ओके, तर त्या ठिकाणी फ्लक्स काय होणार आहे? चेंज होणार आहे. सो दॅट टाइप ऑफ EMI इज कॉल्ड एज स्टॅटिक EMI. तर ट्रान्सफॉर्मर हे काय त्याचं एक्झाम्पल आहे. आता डे टू डे लाईफ मध्ये आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतो, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर किंवा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. घरामध्ये आपण जर टीव्हीला, आता सपोज आपल्या लाईटचा ट्रान्सफॉर्मर असतो, म्हणजे आपण जे तुम्ही पाहता ना DP वगैरे म्हणतो ना, त्याच्या ट्रान्सफॉर्मर्स असतात पहा. म्हणजे ते काय करतं, तर 440 व्होल्टची लाईट असेल तर कमी कमी करत पाठवतो पुढे, त्याला आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर म्हणतो. व्होल्टेज काय होत जातं? कमी. मग नंतर परत तुमच्या टीव्ही मध्ये पण त्या ठिकाणी टीव्हीला येण्यासाठी 80 व्होल्ट लागतं. मग तिथं पण ट्रान्सफॉर्मरचा यूज केलेला असतो. म्हणजे या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपल्याला पाहिजे. आणि ऍक्च्युली ट्रान्सफॉर्मर म्हणजे काय आणि कशावर डिपेंड आहे याबाबत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? स्टडी करायचंय. ठीक आहे. सो वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण काय पाहणार आहे? वर्किंग प्रिन्सिपल किंवा प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहणार आहे. ओके. सो द वर्किंग प्रिन्सिपल पाहत असताना it totally depend on the it is depend on the phenomenon of mutual induction. So working principle depends on the phenomenon of म्युच्युअल इंडक्शन. मग आता कशा प्रकारे त्याच्यावर डिपेंड आहे किंवा काय तो फेनोमेनन आपण शिकलेलं आहे. म्युच्युअल इंडक्शन म्हणजे काय तरी पण सांगतो. मग काय प्रिन्सिपल येईल याचा? सो जसं की आपण म्युच्युअल इंडक्शन मध्ये शिकलोय, ओके, व्हेन चेंज ऑफ फ्लक्स in primary coil, okay, change of flux in the primary coil nearer to secondary, okay, then there is induced EMF or induced current is produced in that secondary coil. Okay. तर ह्या फेनोमेननला आपण काय म्हणतो? दॅट फेनोमेनन इज कॉल्ड ॲज फेनोमेनन ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आणि मग या पद्धतीने याचा वर्किंग प्रिन्सिपल येतो. इट इज टोटली डिपेंड ऑन फेनोमेनन ऑफ म्युच्युअल इंडक्शन. आणि हे स्टॅटिक EMI प्रकारात मोडतं. कारण का? स्टॅटिक म्हणजे स्टेशनरी, कुठलीही वस्तू मुव्हिंग आहे का? नाही. एरिया चेंज होत नाही, त्या ठिकाणी अँगल चेंज होतोय का? नाही. फक्त काय चेंज होतोय? करंट. म्हणजे प्रायमरी कॉइल मध्ये करंट चेंज होणार, त्यामुळे तिथे चेंज ऑफ फ्लक्स होणार, त्यामुळे सेकंडरी कॉइल मध्ये काय तयार होणार? इंड्यूस EMF और इंड्यूस करंट. सो दिस इज द फेनोमेनन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग आता हे झालं वर्किंग प्रिन्सिपल. आता आपल्याला पुढे काय पाहिजे? त्या ठिकाणी पुढे आपल्याला पाहिजे कन्स्ट्रक्शन. ओके. पुढे काय पाहिजे? कन्स्ट्रक्शन. हे वर्किंग प्रिन्सिपल होप सो तुम्ही लिहून घेतला असेल, व्यवस्थित पाहून घ्या. आता पुढे कन्स्ट्रक्शन पाहायचंय. मग कन्स्ट्रक्शन साठी सुरुवातीला आपण काय काढणार आहे? डायग्राम काढणार आहे. काय काढणार आहे आपण या ठिकाणी? डायग्राम. या पद्धतीने एक मेटल प्लेट घेणार आहे आपण. ठीक आहे. आणि इथे सपोज ही प्रायमरी कॉइल वाउंड केली असेल आणि याच्या दुसऱ्या पार्टला काय वाउंड केली असेल? सेकंडरी कॉइल. ठीक आहे.
आणि याला या ठिकाणी इनपुट असेल, इकडे लोड असेल, आउटपुट काहीतरी, ठीक आहे. इथे लोड रेजिस्टन्स असेल, म्हणजे काहीतरी कनेक्ट केला असेल आपण, टीव्ही म्हणा किंवा फ्रीज म्हणा किंवा कुठली गोष्ट काय केली असेल, कनेक्ट केली असेल. फ्रीजला पण तुम्ही ट्रान्सफॉर्मर पाहिला असेल ना, ठीक आहे. तर या पद्धतीने याला RL म्हणू आणि याच गोष्टीला आपण काय म्हणतो, आउटपुट. आउटपुट कळतं ना. आणि हे काय झालं, इनपुट, ठीक आहे. तर या पद्धतीने ट्रान्सफॉर्मर आहे. या वाइंडिंगला काय म्हणणार आपण, प्रायमरी वाइंडिंग्स. सो these windings are called as primary windings. ओके. या वाइंडिंगला काय म्हणणार आपण, सेकंडरी वाइंडिंग्स, ठीक आहे. तर या पद्धतीने हा ट्रान्सफॉर्मर येतो. ओके. मग आता आणि याला पण कव्हरिंग असणार आहे लॅमिनेटेड शीटचं, म्हणजेच इन्सुलेटेड शीटचं कव्हरिंग असणार आहे. कशाचं कव्हरिंग असणार आहे, इन्सुलेटेड शीटचं. याच्यामध्ये कुठलाही एक्स्ट्रा इफेक्ट एंटर होऊ नये म्हणून, बरोबर, किंवा एक्स्ट्रा गोष्ट काही घडू नये म्हणून, ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय होणार आहे, हा दोन टाईपच्या कन्स्ट्रक्शन मध्ये येतात. शेल येतं. ओके. शेल काय कन्सिस्ट करतं, सेल कन्सिस्ट ऑफ प्रायमरी and secondary windings of the copper coil. म्हणजे याच्यात महत्त्वाचं काय आहे, प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग्स ऑफ कॉपर कॉइल. ओके. आणि याच्याचा जो रेजिस्टन्स आहे प्रायमरी आणि सेकंडरीचा, हा रेजिस्टन्स इज इन्फिनिटी, कारण हे ओपन सर्किट आहे. इन्फानाइट रेजिस्टन्स आहे. इन्फानाइट म्हणजे माहिती आहे ना, मेजरेबल नाहीये, इन्फानाइट व्हॅल्यू, बरोबर. आता त्याच्यानंतर बरोबर, आता याच्यामध्ये त्या ठिकाणी काय असणार आहे, कोर असणार आहे. कुठली कोर असणार आहे, आयर्न कोर. का, तर ह्या ठिकाणी काय होतं, या ठिकाणी हे जे आपले जे काय म्हणतो आपण, जी कोर आहे ती मॅग्नेटाइज किंवा डिमॅग्नेटाइज होते. कोर इज मॅग्नेटाइज और डिमॅग्नेटाइज, बरोबर. आणि मग बरोबर, मग आता या ठिकाणी त्या कोर ही जी आहे या दोन्ही कॉइल्सला काय असणार आहे, कनेक्टेड असणार आहे, ठीक आहे. आणि याला लॅमिनेटेड शीट असणार आहे. तर या पद्धतीने दोन पार्ट येतात, शेल आणि कोर, ठीक आहे. आयर्न कोर असते या ठिकाणी कपल मॅग्नेटायझेशन आणि डिमॅग्नेटायझेशन होण्यासाठी, ठीक आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आयर्न मटेरियल हे हायली मॅग्नेटाइज मटेरियल आहे, बरोबर. इथे हिस्टेरिसिस इफेक्ट पण येतो. ओके. ऑलरेडी आपण पाहिलं हिस्टेरिसिस इफेक्ट. तर हे झालं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन बाबत, ठीक आहे. आता कन्स्ट्रक्शन बाबत झाल्यानंतर आपल्याला पाहायचंय वर्किंग बाबत. कशा बाबत पाहायचंय, वर्किंग, ठीक आहे. आता वर्किंग बाबत पाहत असताना ओके, वर्किंग हे कशा प्रकारे वर्किंग करतं. सो वर्किंग जे आहे इट कन्वर्ट्स हाय व्होल्टेज सप्लाय टू लो व्होल्टेज सप्लाय. हाय व्होल्टेज सप्लाय टू लो voltage supply without change in without changing
इनपुट फ्रिक्वेन्सी, कुठली फ्रिक्वेन्सी, इनपुट फ्रिक्वेन्सी जी आहे सप्लायची ती चेंज करत नाही. सपोज इंडियामध्ये आपले जे एसी सप्लायची जी फ्रिक्वेन्सी ती किती आहे, 50 हर्ट्ज आहे. किती आहे, 50 हर्ट्ज. मग ती चेंज होणार नाही, ती तेवढीच राहील. फक्त काय चेंज होईल, या ठिकाणी सप्लायचं व्होल्टेज चेंज होईल. बरोबर. म्हणजे त्याचं जे एक्स ॲक्सिसचं जे त्याचं जे टाइम पिरियड असणार आहे ते सेम राहणार आहे. फक्त काय चेंज होईल, त्याची वाय ॲक्सिसच्या अलॉंगची व्हॅल्यू म्हणजे ॲम्प्लिट्यूड चेंज होईल. हे चेंज नाही होणार अलॉंग एक्स ॲक्सिस, कारण अलॉंग एक्स ॲक्सिस आपण काय चेक करतो, फ्रिक्वेन्सी, आणि अलॉंग वाय ॲक्सिस काय चेक करतो, ॲम्प्लिट्यूड म्हणजे ॲक्च्युअल व्हॅल्यू. ठीक आहे. तर या पद्धतीने म्हणजे टाइम पिरियड जो आहे तोच राहणार आहे. बरोबर. आणि मग हे काय करतं, इट ओनली कन्वर्ट्स और इट ओनली रेग्युलेट एसी व्होल्टेजला रेग्युलेट करतं. म्हणजे एसी व्होल्टेजलाच कन्वर्ट करतं. म्हणजे जर 440चं एसी व्होल्टेज असेल तर ते सपोज कितीत कन्वर्ट करेल, 230 व्होल्टमध्ये. हा डीसी व्होल्टला कन्वर्ट करत नाही. इट ओनली वर्क्स इन एसी सप्लाय. सो इट ओनली रेग्युलेट्स AC सप्लाय. ओके. सो फक्त कशावर वर्क होतं, इट ओनली वर्किंग ऑन द AC सप्लाय. ठीक आहे. सो दिस इज द वर्किंग ऑफ द ट्रान्सफॉर्मर. आता त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप पडतात. ओके. आता इथे लॉसेस कमी असतात त्यामुळे याची इफिशियन्सी मोर दॅन जनरेटर और मोटर असते. म्हणजे जनरेटर किंवा मोटरपेक्षा याची इफिशियन्सी काय असते, जास्त असते. इफिशियन्सी म्हणजे माहिती आहे ना, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर इंटू 100. बरोबर. तर या पद्धतीने स्पेशल केसेस तुम्हाला सांगितल्यात. जर बॅटरी कनेक्ट केली तर त्या ठिकाणी आउटपुट काय भेटणार आहे, 0. म्हणजे हे त्या ठिकाणी बॅटरी म्हणजे डीसी सप्लायला वर्क होत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इट डज नॉट वर्क ॲज ए ॲम्प्लिफायर. बरोबर. हे ॲम्प्लिफायर म्हणजे सिग्नल ॲम्प्लिफाय करत नाहीये. ओके. सो इट डज नॉट वर्क ॲज ए ॲम्प्लिफायर किंवा त्याला ॲम्प्लिफायर म्हणू शकत नाही. ठीक आहे. हे झाले त्याचे स्पेशल केसेस. आता टाइप्स, या ठिकाणी याचे दोन टाइप्स पडतात. ठीक आहे. किती टाइप्स पडतात, दोन टाइप्स पडतात. पण टाइप्स पाहण्याआधी आपण त्यासाठी इक्वेशन पाहू. त्याच्यामध्ये येणारं इक्वेशन जे आहे, ठीक आहे. आता जर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मर कन्सिडर केला, आपण काय म्हटलं, फॉर द कंडिशन ऑफ आयडियल ट्रान्सफॉर्मर. मग जर आपण आयडियल ट्रान्सफॉर्मरची कंडिशन जर घेतली, ठीक आहे, तर त्या केसमध्ये इफिशियन्सी काय राहणार आहे, 1 राहणार आहे किंवा 100% राहणार आहे. बरोबर. म्हणजेच इनपुट पॉवर इज इक्वल टू काय असणार आहे, आउटपुट पॉवर. बरोबर. म्हणजे आपण काय म्हणणार, पी इन इज इक्वल टू पी आउट. ठीक आहे. आता यामध्ये आपण प्रायमरी कॉइल मध्ये येणारा जो व्होल्टेज आहे त्याला ईपी म्हटलं, करंट आयपी असेल, आणि नंबर ऑफ टर्न्स एनपी असतील. कशासाठी, प्रायमरी वाइंडिंग्स किंवा प्रायमरी कॉइल. बरोबर. त्यानंतर सेकंडरी कॉइल साठी पाहिलं. कशासाठी पाहिलं, सेकंडरी कॉइल. सेकंडरी कॉइल मध्ये व्होल्टेज काय, ईएस, करंट काय, आयएस, आणि या ठिकाणी नंबर ऑफ टर्न्स काय, एनएस. ठीक आहे. आता या ठिकाणी काय येणार आहे, ईएस सॉरी प्रायमरी ईपी इंटू आयपी, पॉवर माहिती आहे ना, करंट इंटू व्होल्टेज, आणि हे काय ईएस इंटू आयएस. ठीक आहे. म्हणजे ईपी किंवा ईएस अपॉन ईपी इज इक्वल टू काय येत आहे, आयपी अपॉन आयएस. हे करंट आणि व्होल्टेज मधलं रिलेशन आपल्याला भेटलं किंवा कंडिशन फॉर आयडियल ट्रान्सफॉर्मर भेटली. याला फर्स्ट म्हणू आपण. ठीक आहे. त्यानंतर जर आपल्याला कशासाठी भेटेल, या ठिकाणी आपल्याला भेटेल सपोज फ्लक्स साठी. कशासाठी पाहिजे, फ्लक्स साठी.
आता फ्लक्स साठी जर पाहिजे असेल तर कशा प्रकारे भेटेल पहा, सॉरी नंबर ऑफ टर्नच्या फॉर्म मध्ये पाहिजे असतील तर कशा प्रकारे भेटेल. जर या ठिकाणी वाइंडिंग सेम आहे, वाइंडिंग सेम असेल तर टोटल ईएमएफ इंड्यूस होणार काय राहील, सेम राहील. बरोबर. ई पी इज इक्वल टू काय, एन पी डी फाय बाय डी टी. चेंज ऑफ फ्लक्स पण सेम राहील मायनस साइन. आणि ई एस इज इक्वल टू काय, मायनस एन एस डी फाय बाय डी टी. बरोबर. या दोन इक्वेशन वरून आपल्याला काय भेटेल हे पाहून घ्या. पुढे पहा, हे दोन इक्वेशन भेटले, त्यांचा जर रेशो घेतला तर काय भेटेल, ई एस अपॉन ई पी इज इक्वल टू काय, एन एस अपॉन एन पी. बरोबर. ही कंडिशन भेटली. हा बरोबर. यालाच काय म्हटलं जातं, दिस इज कॉल्ड ट्रान्सफॉर्मर रेशो. यालाच काय म्हटलं जातं, ट्रान्सफॉर्मर रेशो और टर्न रेशो. काय म्हटलं जातं, टर्न रेशो. बरोबर. याला इक्वेशन सेकंड म्हणू. फर्स्ट आणि सेकंड जर ऑब्झर्व केलं तर असं लिहू शकतो, ई एस अपॉन ई पी इज इक्वल टू एन एस अपॉन एन पी इज इक्वल टू काय, आय पी अपॉन आय एस. ही कंडिशन भेटते. आणि या कंडिशनला काय म्हणतो आपण, कंडिशन फॉर ट्रान्सफॉर्मर. दिस इज द कंडिशन फॉर बरोबर. मग आता ह्या कंडिशनच्या आधारे दोन टाइप पडतात. कुठले दोन टाइप पडतात या ठिकाणी ते आपल्याला पाहायचं. तर कुठले दोन टाइप पडतात हे आपण पाहूया. तर ते पाहत असताना इकडे लक्ष द्या. पहिला जो टाइप पडतो या इक्वेशनच्या आधारे पाहायचं आपल्याला. इक्वेशन इथे लिहून ठेवतो मी. काय ते, ई एस अपॉन ई पी इज इक्वल टू काय, एन एस अपॉन एन पी इज इक्वल टू काय, आय पी अपॉन आय एस. दिस इज द कंडिशन फॉर ट्रान्सफॉर्मर. मग आता याच्यावर दोन टाइप्स कसे पडतात. सो टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर काय पाहायचं आपल्याला आता, टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर. आता टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर पाहत असताना देयर आर टू टाइप्स. कुठले दोन टाइप्स आहेत. फर्स्ट स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. कुठला आहे, स्टेप अप. बरोबर. आता स्टेप अप ट्रान्सफॉर्मर मध्ये काय होणार, लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज जाणार. काय होणार, लो व्होल्टेज टू हाय. म्हणजेच काय होणार, ईएमएफ इन्क्रीज होणार. ईएमएफ इन्क्रीज होण्यासाठी कंडिशन काय पाहिजे, जो ईएमएफ आहे तो नंबर ऑफ टर्नला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर. म्हणजे जिथं काय येणार, एन एस इज ग्रेटर दॅन एन पी. ही कंडिशन जर असेल म्हणजे सेकंडरी वाइंडिंगचे नंबर ऑफ टर्न काय पाहिजे, जास्त पाहिजे ऍज कम्पेअर टू प्रायमरी. सेकंडरीचे नंबर ऑफ टर्न्स काय पाहिजे, प्रायमरी पेक्षा जास्त पाहिजे. त्यावेळेस लो व्होल्टेज टू हाय व्होल्टेज काय करेल, ट्रान्सफॉर्मर कन्वर्ट करेल. सो ES इज ग्रेटर दॅन EP अँड करंट काय होईल, करंट डिक्रीज होईल. मात्र करंट काय होईल, डिक्रीज होईल. बरोबर. इनपुट करंट पेक्षा आउटपुट करंट काय राहील, जास्त राहील. म्हणजेच काय, IP इज ग्रेटर दॅन IS. म्हणजे करंट रिड्यूस होणार, EMF इन्क्रीज होणार आणि NS नंबर ऑफ टर्न्स जास्त राहणार. त्यावेळेस तो कुठला टाइप ट्रान्सफॉर्मर झाला, स्टेप अप. आता सेकंड टाइप पाहायचा. सेकंड टाइप कुठला, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. मग आता जर स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर जर आपण म्हणत असू तर स्टेप डाउन काय करेल, हाय व्होल्टेज टू लो व्होल्टेज कन्वर्ट करेल. हाय टू लो काय कन्वर्ट करेल तो, हाय टू लो. ओके. सो हाय टू लो कन्वर्ट करत असेल तर त्या केस मध्ये काय येईल पहा, NS इज लेस दॅन काय असेल, NP. म्हणजे याच्या अपोजिट असणार आहे. सो EMF कसा असेल, ES इज लेस दॅन EP. बरोबर. आणि हेन्स करंटची कंडिशन काय असेल, IP
is less than IS. So this is the two types of transformer, that is step up and step down. Okay, so आता पुढे काय पाहायचं आपल्याला, रियल ट्रान्सफॉर्मर. आपण आयडियल पाहिलाय, पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का आयडियल ट्रान्सफॉर्मर असणं म्हणजे 100% एफिशियन्सी असणं मे बी असू शकत नाही. मग रियल ट्रान्सफॉर्मर कसा असणार आहे, तर रियल ट्रान्सफॉर्मरची कंडिशन तीच असणार आहे, फक्त त्या ठिकाणी काय चेंज होणार आहे ते आपण पाहूया. ओके, okay, in real transformers, okay, real transformer काय होणार आहे, ड्यू टू सम फ्लक्स लिकेज, म्हणजे फ्लक्स लिकेज होऊ शकतं जर लॅमिनेटेड कोटिंग नसेल तर, किंवा हिस्टेरिसिस होऊ शकतं. हिस्टेरिसिस सिस्टम मध्ये तुम्ही पाहिलं ना, मॅग्नेटायझेशन किंवा मॅग्नेटिक फ्लक्स वगैरे या क्वांटिटी काय होतात, चेंज होतात, किंवा एडी करंट प्रोड्यूस होऊ शकतो. बरोबर, कारण त्या ठिकाणी ही कंडिशन येते एडी करंटची. ठीक आहे, मग आता या कंडिशनला काय करावं लागेल, या ठिकाणी या कंडिशन मध्ये आपल्याला पहा काय करावं लागेल किंवा कशा पद्धतीने पाहावं लागेल. त्या ठिकाणी आउटपुट पॉवर जी येणार आहे ती इनपुट पॉवर पेक्षा कमी येईल. बरोबर, म्हणजे आउटपुट पॉवर कमी येणार आहे, म्हणजे 100% इफिशियन्सी येईल का, नाही येणार. मग इफिशियन्सी ऑफ रियल ट्रान्सफॉर्मर इटाने डिनोट करतो. बरोबर, आपण काय आणणार, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, सो इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर आपण पाहतोय ती इटाने डिनोट होते, इज इक्वल टू काय, आउटपुट पॉवर अपॉन इनपुट पॉवर इंटू 100. बरोबर, आता मग आउटपुट पॉवर आणि इनपुट पॉवरची व्हॅल्यू काय आहे, सपोज आउटपुट व्होल्टेज ते काय असेल त्या ठिकाणी, सपोज VS आणि हे काय IS अपॉन काय VP IP इंटू 100. तर या पद्धतीने आपण काय फाइंड करू शकतो, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. या पद्धतीने काय फाइंड करू शकतो, इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर. ठीक आहे, आता मग लॉसेस कसे होतात, किंवा यामध्ये आता जे आपण पाहिलं ना, हिटिंग इफेक्ट वगैरे या गोष्टी होतात, आणि लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. कुठले लॉसेस आहेत, लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर. तर पहिला जो लॉस आहे, कॉपर और जूल हिटिंग. बरोबर, आपली जी कॉपर कॉईल आहे किंवा जे कॉपर पार्ट आहे त्याच्यामध्ये काय होतं, हिटिंग होते. कारण एखाद्या कंडक्टर मधून जर करंट पास झाला आणि त्याच्यामध्ये जर रेजिस्टन्स असेल तर त्याच्याने हिटिंग इफेक्ट येतो, म्हणजे हीटच्या स्वरूपात लॉस होतो. बरोबर, मग तो काही I2RT ह्या स्वरूपात लॉस होतो, हीटच्या स्वरूपात. बरोबर, सेकंड काय येतं, लिकेज ऑफ फ्लक्स. काय होतं, लिकेज ऑफ फ्लक्स. आता ऍक्च्युअली ट्रान्सफॉर्मर हे कोएक्सियल असतात. कसे असतात, कोएक्सियल लॅमिनेटेड कोटिंग असतात, आणि एअर गॅप नसतो. पण काय ट्रान्सफॉर्मर मध्ये एअर गॅप असू शकतो, त्यामुळे काय होतं, लिकेज ऑफ फ्लक्स होतो, किंवा काय होतं, फ्लक्स लिकेज. ओके, ड्यू टू एअर गॅप बिटवीन द कॉइल्स. एअर गॅप बिटवीन द कॉइल्स. त्यानंतर थर्ड जे येतं, थर्ड टाइप जे येतो त्या ठिकाणी येतो हिस्टेरिसिस लॉस. काय येतो, हिस्टेरिसिस लॉस. थर्ड टाइप काय येतो,
हिस्टेरिसिस लॉस मध्ये काय होतं, हिस्टेरिसिस लॉस मध्ये जसं की आपण पाहिलंय मटेरियल काय होतं मॅग्नेटाइज, ज्यावेळेस त्या ठिकाणी फील्ड असेल त्यावेळेस, अँड देन डिमॅग्नेटाइज. तर या पार्ट मध्ये काय होतं, इलेक्ट्रिकल एनर्जी ही मॅग्नेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. इन दिस इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट इनटू मॅग्नेटिक एनर्जी. ओके. आणि प्रोसेस थांबल्यानंतर ती रेसिड्युअल फॉर्म मध्ये राहते. रेसिड्यू केमिस्ट्री शिकले असेल तुम्ही, तो एक्सेस पार्ट असतो त्या फॉर्म मध्ये. आणि अँड इट लुजेस इन द फॉर्म ऑफ हीट. तर हीटच्या फॉर्म मध्ये काय होते, निघून जाते. तर त्याला हिस्टेरिसिस लूप म्हणतो. एडी करंटचंही तसंच आहे. म्हणजे काय, एखाद्या मटेरियलच्या अलार्म किंवा मेटलच्या अलार्म जर फील्ड चेंज झाली तर त्याच्यामध्ये करंट प्रोड्यूस होतो. आणि त्या करंट प्रोड्यूस झाल्यामुळे काय होतं, प्रोसेस त्या ठिकाणी हीट प्रोड्यूस होते. बरोबर. आणि मग त्या हीटचा वापर केला जातो. म्हणजे एक्सेस हीट झाली मग ती पण लॉस होते त्या पद्धतीने. बरोबर. मग या पद्धतीने लॉसेस इन ट्रान्सफॉर्मर येतात. हा सगळा पार्ट कशात झाला, ट्रान्सफॉर्मरचा. त्याच्यात आयडियल ट्रान्सफॉर्मर पाहिले, रिअल ट्रान्सफॉर्मर पाहिले. काही अडचणी असतील तर पाठवायच्या, व्हिडिओज पाहिजे, व्ह्यूज आले पाहिजे. ते एकदम पोटतिडकीने शिकवला ते तुम्हाला या लॉकडाऊनच्या काळात. तुम्ही याचा गैरफायदा घेऊ नका घरी असल्याचा. होमवर्क करायचे तुम्हाला. होमवर्क आहे आता मला वाटतं सेल्फ इंडक्शन पासून पुढचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह करायला चालू करायचे. आज पहिला पार्ट आहे. तुम्ही आज किती तारीख आहे, आज 15 जुलै. उद्या 16 जुलै 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी सेल्फ इंडक्शनचे जेवढे प्रॉब्लेम्स आहेत, सेल्फ इंडक्शन आणि RLDC सर्किट या पॉईंटचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पाठवायचे. त्याचे डाऊट्स आपण क्लिअर करून घेणार उद्याच. तर त्या व्हिडिओ पण रेडी असेल, तुम्ही टाकले की लगेच तो व्हिडिओ लॉन्च होईल. याची दखल घ्यायची आणि कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा करायचा नाहीये. धन्यवाद. मी माझ्या चॅनलतर्फे तुमचं धन्यवाद मानतो आणि आपल्या कॉलेजतर्फे देखील. अभ्यास करायचा आहे आणि आपले एम पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. थँक्यू.